नमस्कार, एमएन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर यांच्या वतीने ईव्हीएम मशीन विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आणि सायंकाळी ईव्हीएम मशीनचा निषेध म्हणून त्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाळण्यात आले। यावेळी अध्यक्ष लोकेश भडकवाड, संजय कांबळे, विशाल कांबळे, सोनू कदम, विशाल गायकवाड, रोहन कांबळे, मुरली सरोदे, रोशन रणपिसे, रोहन गायकवाड, प्रवीण रोकडे, अब्दुलभाई शेख, चितानंद चिंचोरे, भगवान अवचर, अनिल जाधव, राजेंद्र अडसुळे, अभिजित धांडोरे तसेच महिला कार्यकारिणीमध्ये महिला पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयश्री सदावर्ते, संगीता अवचर, रत्नप्रभा देशपांडे, आशा वाघमारे, मंगल आखाडे, अमृता रोकडे, विद्या साळवे, नीता गायकवाड, नलिनीताई दादू इंदुरीकर, शानाबाई तळेकर, श्यामाबाई तळेकर, प्रिया लांडगे, सुवर्णा डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते। पाहूया याबाबतचा रिपोर्ट। वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर अध्यक्ष लोकेश भडकवाड आणि सर्व वंचित बहुजन आघाडीची महिला कमिटी असो, भादरवाडी वंचित बहुजन आघाडीची कमिटी असो लोणावळा शहर, आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ईव्हीएम मशीनचं आम्ही आज दहन करत आहोत। आत्ताशी निवडणूक पाहता किंवा होऊन गेलेल्या निवडणूक पाहता कुठेही पारदर्शकता दिसली नाही आणि ह्याचा आक्रोश जनसामान्यामध्ये उफाळून येतोय, पण तो व्यक्त कुठं करायचा, कसा करायचा, या अशा भावना आमच्याकडं वारंवार बोलल्या गेल्या सोशल माध्यमात बोलल्या गेल्या। त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने निर्णय घेतला की ईव्हीएम मशीन हटवली पाहिजे आणि जी पारदर्शकता आहे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे, त्याचा विश्वास, जनतेचा विश्वास टिकून राहील। आपण पाहता हा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे किंवा एक इलेक्ट्रॉनिक्स यंत्र कोणतेही असो, आजकाल सॉफ्टवेअरचा जमाना आहे। त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोणतंही युनिट असो इलेक्ट्रॉनिक्स ते कंट्रोल केलं जातं आणि हे आपणच नाही तर पूर्ण युरोप खंडातील देश सांगतात, पटवून देऊन सांगतात बाबा यात गडबड घोटाळी होऊ शकते आणि हे भारतात ह्याच्याच माध्यमातून सत्ता भोगवली जाते। ते सत्य भोगत असताना काय मंडळी भाषण करतात की आता लय गार वाटतंय आणि लय गरम वाटतंय, पण महत्त्वाचा विषय जनतेच्या काय भावना आहेत आणि जनतेला काय वाटतंय हे कळलं पाहिजे। आणि हे पहिलं पाऊल वंचित बहुजन आघाडी आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रकाई ठाकूर आणि तसेच राज्यकारिणीच्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आज आम्ही ईव्हीएमचा विरोध लोणावळा शहरात दर्शवतो आहे। हीच मोहीम पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि ह्याचं स्वरूप इथून पुढं तीव्र असणार आहे। जोपर्यंत निवडणुका दखल घेत नाही, बॅलेट पेपरवर येत नाही, त्याचा लढा आम्ही तीव्र करणार आहे आणि तीव्र करत असताना कुणालाही शिकू देणार नाही एवढी आम्ही शाश्वती देतो। आमची दखल घेतली पाहिजे, वंचित बहुजन आघाडीची दखल घेतली पाहिजे असं मी या आजच्या माध्यमातून सांगतो। आणि ही ईव्हीएम मशीन हे भूत जे भारतीयांच्या डोक्यावर बसवलं आहे बळजबरीने, हे आम्ही आज दहन करतो आहे। सर्व भारतीय लोकांना समजलं पाहिजे ईव्हीएम आपण का दहन करतो आहे, कारण इतर प्रस्थापित पक्षांच्या लोक पण, राजकीय लोक पण किंवा मंडळी पण बोलतात की बाबा आमची काय एवढी किंमत नाही का की आम्हाला एवढी मतं भेटलीत, म्हणजे ते पण फ्रंटला येऊन बोलत नाहीत, पण त्यांच्या पण भावना आहेत या ईव्हीएममध्ये काय तर गडबड आहे। ज्या गावामध्ये 2 लाख रुपये देऊन उमेदवार उभा केला जातो आहे ते घरातलीच मतं नाही, जो उमेदवार उभा राहतो आहे ते स्वतःचं मत नाही। मग आता ह्या भावना कशा व्यक्त करायच्या, तर आम्ही सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढं सर्व भारतीयांना आम्ही आवाहन करतो आहे या ईव्हीएमच्या विरोधात सगळ्यांनी उतरावं आणि खरंच लोकशाही, भारतीय लोकशाही टिकून ठेवू। प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय ही भूमिका आपण बजावली तर खरंच देश कुठं तर
देशामध्ये लोकशाही टिकून राहील, अस्तित्व टिकून राहील आणि प्रत्येकाचा स्वाभिमान टिकून राहील. आज आम्ही ह्या VMचं दहन करतो आहे. सर्व महिला ह्या 2 दिवसापूर्वी जी परभणी येथे जी संविधानाची शिल्प याची तोडफोड झालेली आहे आणि त्या तोडफोडीच्या माध्यमातून आंबेडकरी समाजाचा आक्रोश जो रस्त्यावर दिसलेला आहे, भावना व्यक्त करण्यासाठी सर्व समाज, आंबेडकरी समाज परभणीमध्ये रस्त्यावर उतरला होता आणि पोलिसांनी जो लाठीचार्ज केला, कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि हे कोम्बिंग ऑपरेशन करत असताना ह्यांचा मास्टर माइंड ह्या घटनाला घातक आणि परिणामकारक आणि मेन जर ह्या घटना घडली त्याला कारणीभूत कोण आहे, त्याला शासन झालं पाहिजे. कारण हे सोशल मीडियामध्ये माथे फिरू हा शब्द वापरला जातो. हे माथे फिरू नाही आहे, हे जाणून बुजून समाजामध्ये ज्या युनिव्हर्सिटीमध्ये जे फायदा होतात शिकवलं जातं त्या युनिव्हर्सिटीला खऱ्या अर्थाने ती बंद केली पाहिजे. तिथं शिक्षण घेतलं दिलं जातं आणि हे अशा घटना समाजामध्ये विकृती पिरून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतात त्या विकृतींना जागीच ठेचलं पाहिजे. आणि ह्या परभणीमध्ये झालेल्या या घटनेचा आम्ही प्रथम जाहीर निषेध करतो. इथून अशा घटना होऊ नये अशी आम्ही शासनाला विनंती करतो. नाहीतर हा प्रत्येक वेळेस आंबेडकरी समाज किंवा वंचित बहुजन आघाडी प्रत्येक महापुरुषाच्या विचाराला प्रामाणिक आहे आणि तो प्रामाणिक राहणार आणि त्या महापुरुषांची इज्जत जिवंत राखण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आणि त्याला जसेच्या तसे उत्तर देणार. आम्ही ह्या परभणीमधल्या झालेल्या घटनेचा सर्व जाहीर निषेध करतो. ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. ओके. धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, लोकशाहीचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो. अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.